रामकृष्ण हरी मित्रांनो, कशा आहे तुम्ही सर्व? तर आज आपण जाणार आहोत वर्धा जिल्ह्यातील एक सुंदर आणि पवित्र ठिकाणी पोहनार धाम नदीकडे। तर मित्रांनो, आपण फायनली पोहनार धाम नदीवर आलेलो आहे। तुम्ही बघू शकता मागे किती छान व्ह्यू आहे, किती सुंदर नदीला पूर आलेला आहे। खूप छान मनमोहक एक दृश्य दिसत आहे। तर मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला पोहनार नदीबद्दल थोडी माहिती सांगते। पोहना नावाच्या गावाजवळ ही लहान नदी वाहते। पावसाळ्यात नदीला वेगळाच रूप प्राप्त होते। तुम्ही बघू शकता आता पावसाळा चालू आहे, किती छान नदी दिसती आहे, किती छान नदीला पूर आलेला आहे। हिरवगार टेकड्या, झाड आणि नदीच्या गडगडाटाचा प्रवाह हे दृश्य मन मोहून टाकणार आहे। उन्हाळ्यात इथे हिरवी विहिरीसारखी नैसर्गिक जलकुंड तयार होतात। तर मित्रांनो, वर्धावरून पोहनार हे गाव फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे। खूप छान हे दृश्य आहे। मला हे दृश्य बघून फार खुशी होत आहे। तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे। वरून थोडा थोडा पाऊस पडतो आहे। तर मित्रांनो, या नदीच्या एका बाजूला भगवान शंकराचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला विनोबा भावे आश्रम आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला भगवान शंकराचे मंदिर दिसतच असेल। हे जे दिसतं आहे बाजूला ते भगवान शंकराचे मंदिर आहे। मित्रांनो, या नदीला धार्मिक महत्त्वही आहे। या नदी किनारी असलेलं पोहनार धाम हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे। इथे प्राचीन शिव मंदिर आहे। श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला इथे यात्रेला हजारो भाविक येतात। नदीत स्नान करून भक्त भगवान शिवांच्या दर्शनासाठी मंदिरात जातात। खूप छान असे भगवान शंकराचे मंदिर आहे। तर मित्रांनो, हे मंदिर एक पर्यटन स्थळ सुद्धा आहे। नदी आणि मंदिराच्या आजूबाजूला शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे। पिकनिकसाठी किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे। हिरवाई, टेकड्या आणि नदीचा सुंदर प्रवाह पाहता मन प्रसन्न होते। तर मित्रांनो, ही होती थोडक्यात माहिती वर्धा जिल्ह्यातील पोहनार धाम नदीबद्दल। तुम्ही जर वर्धा जिल्ह्याला भेट देत असाल तर हे ठिकाण नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।